काय? तुम्हाला नाही माहिती? अरे देवा. सॉरी, नाही हो माहिती. हा हेच सॉरी आणि थँक्यू हे शब्द मैत्रीमध्ये येत नाही. बरं बरं, सॉरी नाही म्हणणार मी आता, थँक्यू. हे काय दोन्ही बोललात? म्हणजे आता इथून पुढे नाही म्हणणार. थँक्यू. आता तुम्ही बोललात. You're crossing your limits, Samir. Crossing your limits. द्या इथे मी टाकतो. शेवटी अर्पिताने वाट लावलीच हा सगळी. नाही म्हणजे इतकं सगळं मस्त जुळून आलं होतं, पण फिसकटलं. हे मला तर इतक्या भडकलेत ना. पण आई, ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आई हो, तुम्हाला समजत कसं नाही? विराज अनिशपेक्षा वरचढच आहे ना, तोही कित्येक पटीने. तुझ्यासाठी ही एंगेजमेंट रिंग सुद्धा बनवली. विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का? आपलंच. म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं. म्हणजे ना, मला कळत नाही अर्पिताने कुठल्या जन्मात कुठल्या डोंगरावर कोणती तपश्चर्या केली म्हणून हे जबरदस्त प्रपोजल आलंय. बघितलं ना, गाडी कसली भारी होती. आणि हो, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक, चक्क मालक. वाई आहात कुठे? आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका श्रीमंत आहे तो. अगं, तो ती अंगठी पाहिली ना मी, तो मौल्यवान हिरा असा लकलकत होता. तुम्हीच विचार करा, जर त्या विराशी आपलं नातं जोडलं गेलं तर आपलं अख्खं आयुष्यच बदलून जाईल. अहो, मस्त 3 BHK फ्लॅट मध्ये राहू आपण. मस्त अंगावर दागिने सुद्धा खेळतील. एवढंच कशाला, दारात गाडी सुद्धा असेल. आणि त्यांनी मागणी घातली म्हटल्यावर काही खर्चच नाही लग्नाचा आपल्याला. उलट हौसीने विराजच आपल्याला हुंडा देईल. फक्त काय? फक्त प्रश्न एवढाच आहे की अर्पिता या लग्नाला हो म्हणेल की नाही. नाही म्हणजे ती त्यांना नाही म्हणून मोकळी झाली आणि तिचा हट्टी स्वभाव बघता ती या लग्नाला हो म्हणेल असं मला तरी वाटत नाही. आई, आपल्यालाच काहीतरी डोकं लढवावं लागणार. सॉरी, मी खूपच वेळ घेतला ना तुमचा. तुम्हाला आधीच उशीर झाला होता. नाही नाही, काय हरकत नाही. फार फार तर लेट मार्क लागेल, एवढं काय त्यात. एक मिनिट. हा निको, बोल. दी, काय ग, काय झालं? दी, माझ्या क्रिकेट कोचिंगचे पैसे आपल्याला उद्याच भरावे लागतील. अदरवाईज माझी जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल ग. मला जाम टेन्शन आलंय. दी, होईल ना सगळं मॅनेज? मी खूप वर्ष मेहनत करते. मेरिटवर सिलेक्शन तर झालंय माझं, पण पैसे नाहीयेत म्हणून चान्स जाईल ग. जाम टेन्शन आलंय मला. होईल ना ग सगळं मॅनेज? निकू, शांत हो. शांत हो बाळा, काही होणार नाही. मी आहे ना. आपलं काय ठरलंय? एक बार ठान ली तो ठान ली. छोडणे का नाही?
मी करते काहीतरी. हा काही नाही.